जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मुर्दाबाद मुर्दाबाद अजित पवार मुर्दाबाद। होश में आओ, होश में आओ अजित पवार, होश में आओ और होश में आओ, होश में आओ अजित पवार, होश में आओ। सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवणारे अजित पवारांनी राजीनामा दिलाच पाहिजे। सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवलेल्या अजित पवारांचा राजीनामा दिलाच पाहिजे। राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांना अटक झालीच पाहिजे। राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांना अटक झालीच पाहिजे। त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली गुन्हा दाखल झालाच पाहिजे। त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली गुन्हा दाखल झालाच पाहिजे। सामाजिक न्याय विभागाच्या महामंडळांना जास्तीत जास्त निधी मिळालाच पाहिजे। सामाजिक न्याय विभागाच्या महामंडळांना जास्तीत जास्त निधी मिळालाच पाहिजे। डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा प्राध्यापक सुकुमार कांबळे सरांचा कबीर चव्हाण तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कबीर चव्हाण तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। इस्लामपूर तहसील कार्यालयाच्या समोर आज आपण या ठिकाणी निदर्शन करत आहोत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जो मागासवर्गीय समाजासाठी येणारा निधी हा लाडक्या बहिणीकडे वळवलाय। लक्षात घ्या, 7,000 कोटीचा निधी अजित पवार यांनी मागासवर्गीयांचं नुकसान करून हा निधी लाडक्या बहिणीसाठी हा वाटप केलाय। लक्षात घ्या, गेल्या 1 वर्षापासून मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक स्कॉलरशिप मिळालं नाही। लक्षात घ्या, महामंडळाला निधी मिळाला नाही, मागासवर्गीयांच्या घरकुलांचे हप्ते अजून मिळाले नाहीत। अशा अनेक योजना या मागासवर्गीय समाज कल्याणच्या विभागामधून दिल्या जातात। या समाज कल्याणातून दिल्या जाणाऱ्या व्यवसायांना सुद्धा फायली पडू नयेत, हा सगळा निधी यांनी बाजूला केलाय। लक्षात घ्या, म्हणून साठी अजित पवार हे जातीवादी आहे। लक्षात घ्या, यांनी मागासवर्गीय नोकर भरतीतले बढती सुद्धा रोखली। लक्षात घ्या, मागासवर्गीय महामंडळ अण्णाभाऊ साठे महामंडळाचा भ्रष्टाचार अजित पवार मुख्यमंत्री असताना झालाय। लक्षात घ्या, आणि आज सुद्धा 7,000 कोटीचा घोटाळा अजित पवारांनी करून हा निधी तर वळवलाय। लक्षात घ्या, म्हणून साठी मागासवर्गीय हे सरकार जातीवादी आहे। लक्षात घ्या, हे देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे असतील आणि अजित पवार हे फक्त दाखवण्याचे नाटकं करतायत। लक्षात घ्या, आणि अशा या अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री आणि या 2 उपमुख्यमंत्र्यांचा आज आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आपण निषेध करतोय। लक्षात घ्या, कारण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच डीपीआय पक्षाच्या वतीने एक वातावरण तयार केलेलं आहे की जे मागासवर्गीय एससी असतील, एसटी असतील, ओबीसी असतील, एनटी असतील, या सगळ्या मागासवर्गीयांचा निधी यांनी पळवलाय। लक्षात घ्या, जोपर्यंत हा निधी मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू झालंय। लक्षात घ्या, परंतु लक्षात ठेवा अजित पवार, सांगली जिल्ह्यात तुम्हाला पाऊल ठेवू दिलं जाणार नाही। लक्षात ठेवा, इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला इथं इस्लामपूर काय, सांगली काय, कुठेही जावा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये डीपीआयची फौज तुम्हाला अडवल्याशिवाय सोडणार नाही, एवढं मी सांगतो। आणि आज आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय। जर हा निधी मिळाला नाही तर महाराष्ट्र तुम्हाला धगधग पेटल्यासारखा दिसेल। लक्षात घ्या, आता हा मागासवर्गीय समाज थंड राहणार नाही, गप्प राहणार नाही। की तुम्ही फसवताय लोकांना, दिशाभूल करताय, लाडक्या बहिणींना सुद्धा तुम्ही फसवलंय। एका बाजूला 1500 देतो म्हणताय, एका बाजूला 2100 देतो म्हणताय, कुणाचे पैसे देताय? हे सगळे फसवणूक आहे। लक्षात, शेतकऱ्यांना फसवणूक केल्या, शेतकऱ्यांची बिलं कर्ज भरा म्हणून 1 तारखेपर्यंत आव्हान केलंय, ही सगळी फसवणूक आहे। लाईट बिल मध्ये फसवणूक आहे, ही सगळी फसवणूक अजित पवार अर्थमंत्री आहेत। लक्षात घ्या, आणि ज्या ज्या वेळेला अर्थमंत्री अजित पवार झाले त्यावेळेला यांनी सगळ्यांची फसवणूक केली। म्हणून साठी अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे आणि यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे। जो आमचा फंड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केली आहे, समाज कल्याण हा विभाग सेपरेट केलाय आणि समाज कल्याणच्या माध्यमातून जे मागासवर्गीय 85% असणारा समाज याची उन्नती करण्यासाठी हा फंड दिलाय। लक्षात घ्या, आणि हा फंड यांनी जाणीवपूर्वक बाजूला केलाय, इतर लोकांना द्यायचा प्रयत्न केलाय। म्हणून साठी आज आम्ही निषेध करतोय। म्हणून आजचं हे आंदोलन हे तात्पुरतं आहे। लक्षात घ्या, परंतु हे आंदोलन थांबणार नाही। म्हणून साठी प्राध्यापक सुकुमार कांबळे, अजिंक्यभैया साने यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे। लक्षात घ्या, म्हणून इशारा देतोय, इथून पुढच्या काळामध्ये आंदोलन तीव्र होणार आहे। आज आम्ही तात्पुरते निदर्शन करून हे आंदोलन निवेदन आम्ही आज तहसीलदारांना देतोय। डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया
खाली डोसकं वर पाय, अरे अजित पवारचं करायचं काय, खाली डोसकं वर पाय, अरे पिंडोक सरकारचं करायचं काय, खाली डोसकं वर पाय, अरे जातीवादी सरकारचं करायचं काय, खाली डोसकं वर पाय. डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचा विजय